मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा काही मागण्या घेऊन 30 मे पासून आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला। जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत, मी आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी भरपूर काम केले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। तर लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना, त्यांनी जी आर काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की जी आर काढा म्हणून। त्या जी आर काढला त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना। दुसरं पण आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मन जिंकावेत बस। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत, उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो। आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे। तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही।